म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष आयुष्यामध्ये आले, तुम्हाला यश मिळत गेलं. सगळ्यात सुखावणारं किंवा हे आपल्या हातून खूप चांगलं झालं असं वाटणारी गोष्ट कोणती तुम्ही केलीत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात आयुष्यात आहे ना, मी अनेक सामाजिक काम केलं. मी राजकारण करीत असताना सामाजिक कामाला महत्त्व दिलं. ज्यावेळेस देशात नव्हे जगात कोविड आलं. कोविडमध्ये जे काम केलं ना, ते काम मला आता समाधान वाटतं. ज्यावेळेस मी फिरतो ना, भागात कुठं पण फिरतो, माझे पेशंट तर कुठं पण असतात. आणि जर एखादा अचानक येऊन एखाद्याने माझ्या पायाला हात लावली, गळ्यात मिठी मारली ना, तर त्यावेळेस म्हणतो, अरे मी तुमच्या कोविड सेंटरला होतो. त्यावेळेस वेगळा आनंद वाटतो. कोविडचा काळ महाभयंकर काळ होता, तर त्यावेळेस आम्ही काम पण केलं तसं. ते काम म्हणजे मी 100 जन्म घेतले ना तरी होऊ शकत नाही. नाही, कोविडच्या काळामध्ये म्हणजे मला आठवतं आहे की तुम्ही त्या कोविड सेंटरमध्येच मुक्कामाला होता. खूप वेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथं तुम्ही केल्यात. तर त्याच्या मागची काय प्रेरणा होती? असं काहीतरी करावं असं काय असतं तुम्हाला एक सांगू साहेब, हे पदबीत आहेत ना, हे स्वतःसाठी मिरवायसाठी नाही. मी त्यावेळेस आमदार होतो, मी आता खासदार आहे. आमदार खासदार याचा अर्थ काय? तो त्या जनतेचा सेवक असतो, त्या मतदारसंघाचा तो कुटुंब प्रमुख असतो. आणि जर आपला आज बघा तुम्ही, आपल्या कुटुंबात उद्या तुमच्या कुटुंबात एखाद्याचे कोणाला काय लागतं आहे, कोण आजारी आहे, कोणाला शाळेची फी भरायची, कोणाला काय, ती जबाबदारी कोणाची? तुमची आहे ना. ते उपकार नसतो, कर्तव्य असतो. ज्यावेळेस कोविडची महामारी आली, लॉकडाऊन झाला. अहो शेवट हे लिमिटेड ह्या महाराष्ट्री साधू संतांची भूमी. ज्याने आयुष्यात आहे ना फक्त आपले नवरा बायकून 2 पोरं म्हणून संसार करणाऱ्या लोकांनी आयुष्यात काय केलं नाही समाजासाठी. हे विश्वाची माझी माहेरघर, म्हणजे सगळं आपला परिवार आहे, आपलं कुटुंब आहे. ज्यावेळेस लॉकडाऊन झाला आणि लोक त्यावेळेस आमचे पुणा, चाकण, रांजणगाव, तळेगाव त्या भागातल्या MIDC आणि ते माझ्या रोडने पायी जायचे लोक. त्यावेळेस 22 मार्चला काही लॉकडाऊन झाला. 23 मार्चला मी दुसऱ्या दिवशी अन्नछत्र चालू केलं. अन्नछत्र चालू, आमचं कोविड सेंटरचं काम तुम्ही नंतर प्रकाश झोतात पाहिलं, त्याच्यापेक्षा 4 पट काम आम्ही लॉकडाऊनच्या काळात केलं. त्यावेळेस मी अन्नछत्र चालू केलं. म्हणजे सुप्यात आमचं प्रत्येक रोडवर अन्नछत्र चालू केलं. 24 घंटे उभं राहिलो मी तिथं. मी त्यावेळेस एकच ठरवलं होतं, मी राज्यातील लोकांच्या त्या ठिकाणी अश्रू पुसू शकत नाही, राज्यातील लोकांना मी मदत करू शकत नाही, पण माझ्या मतदारसंघात कोणी उपाशी झोपणार नाही त्याची जबाबदारी मी घेणार. म्हणजे पायी जाणारा माणूस. त्यावेळेस पायी जाणाऱ्या लोकांना अन्नछत्र चालू केले. निवारागृह तर इतके चांगले निवारागृह बनवले, महिलांसाठी वेगळे, लहान लहान मुलांसाठी बनवले. आणि पायी चालून लोकांच्या पायात चप्पल नव्हती. चप्पल आम्हाला रोज 400-500 चप्पल लागायच्या, चप्पल जोड 400-500 साहेब. म्हणजे त्याच्यात मी ते माझं पुस्तक तुम्हाला मी अनुभवलेलं कोविड वाचा तुम्हाला लक्षात येईल. एक दिवस तर आम्ही 8-9 वाजता असे चप्पल वाटीत होतो, म्हणजे ज्यांच्या चप्पल तुटल्या. एक लहान पोरगं मला म्हणलं, मला बुटं देणार आहो. मी नगरहून त्या दिवशी रात्री बुटं आणले. म्हणजे आम्ही चप्पल वाटप असू, अन्नछत्र, नंतर त्या लोकांना चालत असताना एनर्जी कमी व्हायची ना, मग त्या मेडिकलमधून ते पावडर आणून बिस्लरी टाकून द्यायचो आम्ही. ते अन्नदान आम्ही चालवलं. मग नंतर काय करायचं, आम्ही निवारागृहात आहे ना, समज नांदेडचे 25 लोक झाले, UPचे 50 लोक झाले. मग काय करायचं आम्ही, मग नांदेडचे 25 लोक झाले ना, मग एखाद्या पिकअपवाल्याला सांगायचो, तुला आम्ही डिझेलपुरते पैसे देतो, जरा मदत कर, गरीब हे लोक, प्रसंग आला आहे. मग त्यांना पिकअप करून द्यायचो. मग कोणी पोलीस लोक गाडी अडवायची, मग मी माझं पत्र द्यायचो. गाडी अडवली, कमीत कमी आमदाराचं पत्र दिलं, हानीत तर नसायचं ना, पत्र द्यायचो, डिझेलला पैसे द्यायचो आणि आम्ही सोडवायचो. UPचे लोक आहे ना 50 लोक झाले की एखादी बस करायचो आम्ही, एखाद्या स्कूल बसवाल्याला विनंती, त्यावेळेस सगळं बंद होतं. मग असे आम्ही खाऊ पिऊ घातले, नेऊन सोडले. लोक आहे ना, मला आज पण आठवते, ज्यावेळेस आम्ही लोक बसून द्यायचो ना, आपण नाही का लहान असताना आपण एखाद्या लग्नात वराडी म्हणून गेल्यानंतर टेम्पो जायचो, ट्रकमध्ये जायचो आणि नवरी वाटं लावले होते, नवरीचे लोक तिथं मंडपमध्ये उभं राहायचं आणि वराडाच्या गाड्या जवळ दिसत आहेत ना तोवर हात करायचे. तशी लोक आम्हाला जाऊस तर लोक हात करायचे. मग त्या काळातला एक प्रसंग तर इतका भयानक होता ना, म्हणजे लयच भयानक प्रसंग होता. म्हणजे आता वेळ नाही तुम्हाला सांगायला, त्या पुस्तकात म्हणजे अशा कित्येक घटना होत्या.
म्हणजे त्यावेळेस तर एक असं नवरा बायकून 2 लहान मुलं अशी पायी चालली होती आणि ते असे आम्ही बोलावलं त्यांना जेव घातलं त्यांना म्हणलं कुठं चाललं, ते म्हणलं आम्ही याला चाललो, हिंगोलीला चाललो आहे. त्यावेळेस त्यांना मी विचारलं, हिंगोली नाही जळगावच्या तिकडे चालले होते ते. त्यांना विचारल्यानंतर मग त्यांना म्हणलं तुमच्याकडे पैसे किती, 500 रुपये निघले होते त्यांच्याकडे. त्यांना आम्ही एक सॅक दिली, ते बिस्किट पुडे वगैरे सगळं त्यांना गाडीत बसून दिलं. आम्ही गाडीवाल्याला सांगितलं हे 2000 रुपये आणि त्यांना तुझी गाडी प्रवारा संगमला चालू तिथं सोड. त्या पिकअपवाल्यांनी ना माझी तळमळ बघून आहे त्यांनी डायरेक्ट तिथे नेऊन सोडलं त्यांना. असे अनेक प्रसंग आहे. UPच्या लोकांचा ना आपला काही संबंध. आम्ही लोक नेऊन सोडले ना तिथं घरी जाऊन फोनवर रडले आमच्याबरोबर लोक. आम्ही जाताना लोक गाड्यात पडून रडायचे. म्हणजे इतका अनुभवलं. तेवढंच काम केलं. नंतर थोडी कोविडची परिस्थिती, लॉकडाऊन उठलं. आम्ही पहिल्या फेजमध्ये पण कोविड सेंटर चालवलं. त्यावेळेस आपण 8,500 लोक नीट केले. त्यावेळेस मी स्वतः कोविड सेंटरमध्ये असायचो. पण एवढं नव्हतं, ते लिमिटमध्ये होतं. नंतर आम्ही जे 1100 बेडचं कोविड सेंटर चालवलं ना, ते आता इतकं भयानक होतं ना. म्हणजे ते कधी चालू केलं, मी 11 एप्रिलला याला होतो, वैष्णोदेवीला होतो. आणि मी वैष्णोदेवीचं दर्शन करून खाली आलो आणि मला एक जणाने असं मोबाईलवर व्हिडिओ दाखवला. त्यावेळेस आमच्या नगरमध्ये 42 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत होत्या. किती? 42 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत होत्या. मी ती व्हिडिओ पाहिल्यानंतर मी अक्षरशः रात्रभर त्या बेडवर बसून राहिलो. माझ्या आजूबाजूचे लोक म्हणायचे अरे का झोपायचं नाही का तुला. मी नाही राव बसलो. पण मी माझं दुःख सांगू शकत नव्हतं. पण मला असं वाटत मी कधी हनुमानासारखं उडून जाईन आणि माझ्या लोकात जाईन. मी सकाळी बिगर आंघोळीचा एअरपोर्टला गेलो, विमानात बसलो आणि आमच्या लोकांना फोन केला, म्हणलं आपल्याला कोविड सेंटर चालू करायची, मीटिंगला या. 14 एप्रिलला मी कोविड सेंटर चालू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी. मी सकाळी 14 एप्रिलला उठलो. मी अक्षरशः माझी एक सवय, मी सकाळी घराच्या बाहेर पडताना देवपूजा करतो. माझ्या प्रत्येक ऑफिसला वैष्णोदेवीचा फोटो आहे. मी सकाळी दर्शन घेतलं वैष्णोदेवीचं आणि देवीला हे सांगितलं की हा माझा देव तुला मी अर्पण करतो. काय तुला मी अर्पण करतो. मी माझ्या लोकांना सुरक्षित ठेवायला, माझ्या लोकांना वाचवायला चालू. आणि मी त्या दिवशी हे पण ठरवलं होतं माझं असो. त्यावेळेस कोविड झाला म्हणजे बऱ्यापैकी लोकांचा शेवटच व्हायचा. मी हे पण ठरवलं होतं की माझा पण शेवट 100% इथंच होणार आहे. पण मला दुसरं माहीत होतं मी शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या लोकांना वाचवायला मी लढणार. हाही त्यास होईल. कमीत कमी मी गेल्यानंतर 25 वर्ष लोक म्हणतात एक निलेश लंके होऊन गेला, तो आपल्यासाठी शेवट त्याचा प्राण गेला पण तो हटला नाही. पण शेवट कुठंतरी परमेश्वराची एक अदृश्य लीला असते. त्यांनी मला त्या काळात सगळं वाचवलं. म्हणजे मला तर एक त्या काळात 5 महिन्याने 7 दिवस कोविड सेंटर चालवलं. 33,000 लोक आपण नीट केले. त्यावेळेस एक चिंता कायम असायची का उद्या माझ्याबरोबरच्या एखाद्या माणसाला जर कोविड झाला तर उद्या बरं वाईट झालं तर माझ्या मनात कायम सल राहणार व्हायला माझ्या कोविड सेंटरमुळं माझा एक माणूस गेला. पण आमच्या पोरांना बऱ्याच जणांना कोविड झाला, पण तिथंच ॲडमिट झाली, तिथंच नीट पण झाले. म्हणजे त्या कोविड आणि त्या काळात आहे ना साहेब, म्हणजे इतकं वाईट काळ पाहिला भयान. मी काय असा माणूस आहे, मला लय कधी आनंद पण नाही होत आणि कधी लय दुःख पण होत नाही. पण त्या कोविडच्या कालखंडामध्ये आहे ना मी दिवसात 4 वेळा रडलो असून, 4 वेळा माझ्या डोळ्यातून पाणी आलं असून इतक्या वेदनादायक घटना पाहिल्या ना मी आज पण त्या घटना विसरत नाही. मग त्या घटनेवर मी पुस्तक लिहिलं. नंतर मी अनुभवलेलं, मी स्वतः लिहिलं पुस्तक. म्हणजे इतका वाईट काळ गेला त्या काळात. पण योगायोगाने मला नाही काही झालं आणि लोक पण नीट झाले इतके. म्हणजे आपण आहे ना त्यावेळेस आम्ही ध्येयवेडे झालतो. आम्हाला जर एखादं म्हणलं ना हे औषध वापरा, तेच औषध आणायचो आम्ही. म्हणजे आम्ही मेडिकल पण वापरलो, आम्ही आयुर्वेदिक सांगितलं का आयुर्वेदिक पण. त्यावेळेस तर कोविड शेवट आहे ना चांगलं कर्म केलं ना तुम्ही, लोक साथ देणारे असतात. मी तर पहिल्या फेजचं कोविड सेंटर चालवलं त्यावेळेस 7 लाख रुपये देणेदारी होती मला. मी त्या कोविड सेंटरवाल्यांना लोकांच्या देणेदारीवाल्यांना बोलावलं. मला लय बोबाटा नका करू, तुम्हाला मी टप्प्याटप्प्यात पैसे देतो. माझ्या 2 पगारातून त्यांना मी 2.5 लाख रुपये दिले, राहिले 5 लाख रुपये. आणि दुसऱ्या लाटीचं मी कोविड सेंटर डिक्लेअर करून टाकलं 1100 बेडचं. मला असेच आमच्या लोकांनी विचारलं. मी सकाळी एक दिवस आंघोळ करीत होतो.
त्याला 1100 बेडचं जाहीर केलं पत्रकार परिषद घेऊन. आणि पैसे कुठून आणायचे? पहिले तर आपले 5 लाख रुपये द्या. आमचं प्रतिष्ठानमार्फत चालू होतं. मी आपला आंघोळ करीत होतो, आंघोळ करून अंग पुशीत होतो. तो पैसे म्हणलं माणसं कुणी असलं डोक्याला मुंग्या येतात ना जरा. मी थोडा विचार केला सेकंदभर आणि मी अंग पुसता पुसता म्हणलं होईन आपाप. आणि आपापच झालं. कुणी गुगल पेवर पैसे दिले, कुणी धान्य आणून दिलं, कुणी किराणा आणून दिला, कुणी ड्रायफ्रूट, कुणी फळं, मच्छी, मटण सगळं, कुणी गोळ्या औषधं आणून दिली. मग अशा पद्धतीने त्याला मदत पण भरपूर राज्यातून नाही देशातून मदत आली. आणि इतकं ते फक्त लोक आहे ना, कोविडमध्ये मी पहिल्या दिवसापासून जे काम केलं ना, लॉकडाऊनपासून मला एक माहीत होतं. मी लय अभ्यास केला होता कोविडवर. मी त्याचा असा स्टडी केला होता ना का कोविड हा घाबरून लोक मेलेत, भीतीमुळे लोक मेलेत. मग आता त्याला काउंटर काय करायचं? गोळ्या औषध आणि इंजेक्शन हे समाधानी, पण त्याला काउंटर काय करायचं? लोकांची भीती घालवायची. भीती घालवायची म्हणलं मग मी काय करायचं? भीती घालवायची म्हणलं आपण पुढं गाडून घ्यावं लागतं ना. मग मी मास्क बीस नव्हतो वापरत. माझ्याकडे मी डॉक्टर होतो कोविड सेंटरला, पहिला डॉक्टर जे असतो ना OPDचा एक, मग आतला ICUला वेगळे. तसं पहिला पेशंट आलेला मी तपासायचो. माझ्या खिशात ऑक्सिमीटरच असायचं. मी तर लगेच लावायचा 72 ऑक्सिजन 70 आहे. मी बघितलं का त्याला विचारा जेवला का रे? आता कोविडची लागण झालेली त्याची पॉझिटिव्ह आलेली, त्याचं हे आलेलं, तो कसलं जेवलेला असायचं? मला माहिती होती जेवलेला नसायचा. तर नाही जेवलं मग मी त्याच्या गळ्यात हात घालायचा, असं पाठ थापटायचं, घाबरू नको मी आहे. काय घाबरू नको मी आहे, तुझं काळजी करू नको. तेवढ्या याच्यातच तो 10% नीट व्हायचा. मग त्याला लगेच सांगायचं त्याला जीव घाला. जीव घातलं का त्याला पोटवर मी बसून जीव घालायचो. जीव घातलं का मग मी काय करायचो? मग टप्प्याटप्प्याने करायचो. मग आमच्याकडे ना असं मोठं स्टॉल लावलं होतं फळाचं कोविड सेंटरमध्ये. फळं जे नाही ते मग लगेच त्याला सफरचंद आणणारे, कलिंगड कापून आणा, ते खाऊ घातलं का मग मी काय करायचो त्याला? मग एक काम करायला, एक ग्लास ज्यूस आणा. ज्यूसचं मशीन लावलं होतं. ज्यूस पाजला आणि त्याला मग ते पोटभर त्याचं बरोबर. आधी जर ज्यूस पाजलं भाकर खाणार नाही तो, जेवण नाही करणार. असं टप्प्याटप्प्याने बरोबर. मग परत त्याला उठला का परत गळ्यात हात घालायचं. आता बरं वाटतं ना, घाबरू नको मी आहे. आणि लोकांना कळतं अरे निलेश लंके इथं कोविड सेंटरमध्ये, त्याला मास्क नाही, त्याला हँड ग्लोव्ज नाही. याचा अर्थ हे काय नाही. आणि त्याचा 72चा ऑक्सिजन आहे ना, मी किती वेळा प्रूव्ह करून दिला. म्हणायचं ती वेगळंच खाऊ पिऊ घालून परत म्हणायचं बाकीच्या बघा रे याचा ऑक्सिजन किती. त्याचा परत लावला का 82च भरायचा डायरेक्ट. तो एक कॉन्फिडन्स दिला. आणि आपण काय केलं कोविड सेंटरमध्ये ना, योगा, सकाळी योगा झाला का आपला डॉक्टरांचा राऊंड व्हायचा. मग नाश्ता, दुपारी परत डॉक्टरांचा राऊंड. दुपारी मग आपण काय करायचो? दुपारी जेवण द्यायचो. जेवण झालं का मग 4 वाजता परत आपण फळं, ज्यूस, ड्रायफ्रूट. मग 4 वाजले का दुपारी पेशंट लोक आराम बिराम करायचे. 4 वाजता आपण काय करायचो? 4-5 नंतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे. तिथं कीर्तन, प्रवचन, ऑर्केस्ट्रा, पर तमाशासुद्धा झालं तिथं. असं नामांकित कलाकार नाही का तो तिथं नाही आला, जादूगार. मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. आणि मी कंटिन्यू, मला आहे ना आमच्याकडे 1000-1100 पेशंट असायचे ना. कोणच्या पेशंटची सकाळी ऑक्सिजन लेवल किती आणि दुपारी किती आणि संध्याकाळी किती हे डॉक्टरपेक्षा मला माहीत असायचं. आणि मी काळजी घ्यायचो. आणि मी काय करायचो तिथं पेशंटला कोरोना झाल्यावर आई बापाला पोरं विसरली, बायकोला कोरोना झाला तर नवरा भेटायला येत नव्हता. मग त्यावेळेस मी प्रत्येकाला सांगायचो, नवीन पेशंट यायचे ना, प्रत्येकाला सांगायचो. मग तिथं साऊंड सिस्टीम सगळे असायचं. कुठल्या आपण पाहिलं असं ना, आपण आजारी असलो ना, आपल्या घरच्याने डाळ भात केली का आपल्याला डाळ भात नको राव, मला काहीतरी दुसरं तिखट पाहिजे, नाही मला मोसंबी पाहिजे, मोसंबी आणली तर नाही मला सफरचंद पाहिजे वाटतं ना पेशंटला. मी सांगायचो पेशंटला, इथं तुमचा मुलगा मी आहे, तुमचा भाऊ पण मी आहे, तुमचं सगळं काय मी आहे. एखाद्या पेशंटला वाटत असेल मला हे नको, मला ते नको, मला हे पाहिजे ते पाहिजे, काही पण सांगा मी तुम्हाला देईन. कुठला हट्टा असू द्या तुमचा, मला सांगा. त्यामुळं एवढं आम्ही वातावरण ठेवायचो ना, मग लोकांच्या डोक्यातून कोविड जायचा. मग मी संध्याकाळी पण चेक करायचे. एक दिवस तर असंच झालं, रात्री 11 वाजता मी असं राऊंड मारित होतो, तुम्ही जेवले का नाही, तुम्ही जेवले का नाही. एक वयस्कर आजी, 2 आज्या, त्यांना विचारलं जेवली का आजी.
आजी म्हणलं नाही मी नाही जेवले, माझ्या तोंडाला लय म्हणजे चवच नाही. मग म्हणलं आजी काय खायचं का? ती म्हणली मला सफरचंद खायची, सफरचंद आण ना. तिला काय माहीत मी आमदार आहे का कोणी, आपल्याकडे त्यावेळेस सफरचंद नव्हते आपल्या स्टॉलला. मी म्हणलं आजी सफरचंद का? म्हणलं आणतो. तिने 10 रुपये काढले आणि मला 10 रुपये द्यायला लागली. मी म्हणलं आजी राहून दे 10 रुपये. मी हसलो 10 रुपयाला. मी आमच्या कार्यकर्त्याला म्हणलं एक काम कर, सफरचंद घेऊन ये. आमच्या ते भाळवणीत कोविड सेंटर होतं, तो गेला. ते भाळवणीतलं कोविड आपलं स्टॉल बंद होता फ्रूटचा. आता त्याला वाटलं मी विसरला असून, पण मी विसरणारा थोडा आहे. परत अर्धा तासाने फोन केला, मला अरे ते सफरचंद. ते म्हणलं स्टॉल बंद आहे राव. म्हणलं मला माहीत नाही, कुलूप तोडून टाक नाही तर काही कर, सफरचंद घेऊन ये. मग आम्ही रात्री 11:30 पावणे 12 वाजता त्या आजीला, त्या 2 पेशंटला सफरचंद खाऊ घातली. त्या आजीला एक पेशंट असं होतं माझ्याकडं, आंबेगाव तालुक्यातलं होतं, टेमकर आडनाव होतं त्याचं, टेमकर आडनाव होतं. त्याची परिस्थिती आपल्याकडे त्यावेळेस आहे ना 22 स्कोअरवाले लोक आणि 22 आणि 65च्या ऑक्सिजन लेवलवाले पेशंट आपल्याकडे नीट झाली ती. आणि एक पेशंट ना त्याचा स्कोअर एकदम 23 स्कोअर होता, ऑक्सिजन लेवल 55पर्यंत होती. त्याला हाय सिस्टीम लागत होती ना, व्हेंटिलेटर वगैरेचं अपेक्षित होतं. आणि एखाद्या पेशंटची रिस्क घेऊन पेशंट मिळालं त्याचा अर्थ होतो आपल्याला पुण्य आहे का पाप आहे? पाप आहे ना. मग आम्ही त्याच्या घरच्यांना फोन केला. मी म्हणाल ते पेशंट तुमचं सिरियस झाले, आम्ही ICU सेंटरची व्यवस्था करतो पुढं. मी पुढं एका हॉस्पिटलला पण सांगितलं, फक्त पेशंट बरोबर गोळ्या औषध आणायला याला त्याला तुम्ही कुठेतरी थांबा. त्या पेशंटची बायको आली, पोरगं आलं. पेशंट एकदम सिरियस. ते असे अंतरा होते बायको आणि पोरगं. पेशंट झाला उल्हासित झालं. त्याला वाटलं आता बायको माझ्याजवळ येईन, क्वाटोर येऊन बसन, पोरगं माझ्या क्वाटोर येऊन बसन. आणि 5 मिनटं बघितलं, 10 मिनटं बघितलं, ते आलेच नाही. मग मी त्या पेशंटपाशी होतो, मी त्यांच्यापाशी गेलो. म्हणलं यांना आम्ही दुसऱ्या सेंटरला नेतो आहे, त्यांचं स्कोअर वाढला आहे, 23 स्कोअर आहे, एकदम हाय स्कोअर आहे, 55 ऑक्सिजन लेवल, म्हणजे हे शेवटच्या याला आहे. पण आपल्याला रिस्क नाही घ्यायचं, तुम्ही काळजी करू नका, तुमची परिस्थिती नसली तर आपण चांगल्या हॉस्पिटलला मी करतो पुढं काय असेल ते, फक्त तुम्ही तिथं थांबा. बायको म्हणली मला नाही जमणार, घरी काम आहे, घरी नाही ॲडजस्ट होणार, घरी लहान लहान पोरं आहे. त्या पोराला विचारलं अरे तू जा ना तुझ्या बापाबरोबर, तू थांब. तो म्हणला मी कसं जाऊ, यांना कोरोना झाला आहे वडिलांना, आणि उद्या मी थांबून जरा बाकीच्यांना कोरोना झाला तर कसं करायचं म्हणलं मी नाही जाणार म्हणलं. आणि पेशंटच्या डोळ्यातूनच पाणी आलं. मग मी तिथून आलो. मी पेशंटला म्हणलं, पेशंटला थोडा धीर दिला, काय नाही का म्हणलं आपण इथंच नीट करू, आपल्याकडे नॅचरोपॅथीचा उपचार चालू होता. माझ्या लक्षात आलं म्हणलं आता याला आहे ना सलाईन बिलाईननी जुळणार नाही, आपण नॅचरोपॅथीचा उपचार केला त्याच्यावर. आणि नॅचरोपॅथीने ते पेशंट नीट केलं. नॅचरोपॅथी म्हणजे काय, त्याला एखादी गोळी द्यायची म्हणलं तरी त्याला गोळी देण्याच्या ऐवजी त्याला संत्रा द्यायचा, मोसंबी. कुठं आपल्याला नाही का आपले आईवडील आपण लहान असताना आपल्याला टेम्परेचर आलं राहतं, दवाखान्यात नसून येत, मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आपल्या डोक्यावर ठेवायचे, अंग पुसून काढायचे आणि टेम्परेचर आलं. ही नॅचरोपॅथी आम्ही त्याच्यावर राबवली आणि ते पेशंट नीट केलं. आणि ते विश्वरूपराय चौधरी त्यांचं उपचार पद्धती आपण बऱ्यापैकी राबवली. त्या पेशंटला डिस्चार्ज केला, ते घरीच जाईना म्हणलं होते. ते आमच्या कार्यकर्त्यांना म्हणलं घरी काय आलं जाऊ, बायको येऊन मला भेटली नाही, पोरगं येऊन भेटलं नाही. म्हणलं माझी प्रॉपर्टी आहे ना काय तो 2-4 एकर, मला माझं आडनाव बदलायची. ते म्हणले काय आडनाव करायचं, ते मला लंकी आडनाव करायची म्हणला. मग मला भेटलं, मी त्याला म्हणलं जा भाऊ. अशा तर घटना इतका भयानक आहे ना, म्हणजे एक घटना माझ्याकडं तर एक आहे ना, राऊरीचं एक येणाऱ्या आडनावाचं पेशंट आलं, त्याची 45 ऑक्सिजन लेवल होती. किती 45 म्हणजे, आणि त्याचा स्कोअर 24 होता साहेब. त्याच्या आईची ऑक्सिजन लेवल होती 72 आणि तिचा स्कोअर होता 17. मुलगा आणि आई, आणि मुलाचं वय होतं 24. मुलाचं 2 महिने आधी लग्न झालेलं होतं. ते सासरवाडीचे लोक बोलेरो गाडीत घेऊन आले. मी ते चेक केलं, मी म्हणलं हे पेशंटला हाय ICU सेंटर लागणार आहे. मी त्यांना म्हणलं एक काम करा, त्यावेळेस पुढं ICU सेंटर मिळत नव्हते. मी आमच्याकडे साईदीप हॉस्पिटलला फोन केला. 2-3 हॉस्पिटल मी 15 मिनटं मी स्वतः फॉलोअप घ्यायचा. एक साईदीप हॉस्पिटल म्हणलं ठीक आहे बेड आहे, पण 15 मिनटात मी नातेवाईकाला फोन देऊस तर बेड गेलं.
बेड गेल्यानंतर आम्ही मग एक ठिकाणी दुसऱ्या दिवशी आयसीयू सेंटर चालू होणार होतो, पण त्यावेळेस ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते. त्याला म्हणलं तुझं चालू होणार आहे तुझं आयसीयू सेंटर, तुला सिलेंडर नाही तर मी देतो, पण ॲडमिट करावं हे पोरगा आणि आई. अक्षरशः ते म्हणलं ठीक आहे पाठवून द्या. ते गाडीत बसायला जाणार ते असे नाही का आपण असे गुडघ्यात डोके घालून बसले होते. गाडीत बसणार तेवढ्यात लक्षात आलं माझ्या ते बसलेले होते. म्हणलं तुम्ही जेवले का हो? ते म्हणले नाही जेवलो नाही आम्ही दोघं पण. म्हणले मी अक्षरशः 11:30 पावणे 12 वाजले असते. मी दोघांना माझ्या हाताने वाढलं बरं का. दोघंच घास खातला. दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते काय म्हणले, आम्ही जर वाचलो ना तर आम्ही तुम्हाला भेटायला येऊ बरं का. आम्ही जर वाचलो तर आम्ही तुम्हाला भेटायला. अशा एक घटना आहे ना साहेब. म्हणजे हां वाचले का दोघं? नाही, मी डेली फॉलोअप घेतला, हॉस्पिटलला पाठवलं. दोघं गेले. माझ्याकडं माझ्या गावातले एक लहान मुलगा होता, त्याचे वडील कोविडने गेले. त्याचा चुलता पण आपल्याकडे नव्हते, हॉस्पिटललाच लोक गेलेत. वडील गेले, त्या मुलाचा चुलता पण हॉस्पिटलला ॲडमिट होता. ते काहीतरी नोबेलला ॲडमिट होता. आणि ते लहान मुलगा एक 6वी-7वीचा मुलगा होता, तो सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होता. त्याच्याजवळ त्याची आजी होती. आणि ते पोराने त्या शनी हॉस्पिटलला असल्याने त्यांनी त्याच्या आईवडिलांची आठवण काढायला पाहिजे होती ना. त्या पोरगं त्याच्या आजीला म्हणलं मला आहे ना निलेश अण्णांना मला बोलव, ती मला वाचवत्यान. काय त्यांना मला बोलव मला भेटायला, ते मला वाचवत्यान. त्याच्या आजीचा मला फोन आला, असं शेलार आडनावाचं पोरगं होतं, ते लहान पोरगं होतं. त्याच्या आजीचा मला फोन आला, असं तुला आठवण काढते तू येऊन जा. तर माझं एवढं 1100 पेशंटचं हॉस्पिटल असल्यामुळं मी कुठं जात नसतो. मी झोपायचं तिथं म्हणलं, कारण आपण बाहेर गेलो उद्या काय झालं तर जीव आहे ना, 1100 लोकांचा जीव आपल्या ताब्यात आहे. मी तिथंच असायचो. पण मला पहिल्या दिवशी फोन आला, माझ्याकडून कामाच्या व्यापात हे झालं. दुसऱ्या दिवशी मला फोन आला. मग मी रात्री सगळं 12 वाजता सगळे पेशंट शटल झाले, स्टेबल झाले. मग 12 वाजता सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. ते पोराने मला बघितल्यानंतर त्याला इतका आनंद झाला ना, आनंद झाला. मी डायरेक्ट आयसीयूमध्ये गेलो. मी 12 वाजता डॉक्टर लोक बोलावले. त्या पोराला आनंद झाला आणि त्या पोराच्या डोळ्यातून रडलं, ते अश्रू आले. मला ते इतकं वाईट वाटलं ना. त्या पोराला असं वाटायचं का माझ्यासाठी कोणी देवदूतच आला काय मला वाचवायला. पण त्याला मी वाचू शकत नव्हतो. मी रात्री डॉक्टर बोलावले. डॉक्टरने सांगितलं पोरगं शेवटच्या स्टेजला. ते पोरगं गेलं, पण आज पण त्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू मला दिसतात. अशा अनेक प्रसंग इतकं म्हणजे माझं निश्चित तुम्हाला व्याप्य तुमच्या मागं सगळ्यांमागं. पण मी अनुभवलेला कोविड तुम्ही वाचा एकदा. म्हणजे इतकं भयानक प्रसंगातून सामोरं गेलो ना साहेब. प्रत्येकाला कोविड प्रत्येकाला स्पर्श करून गेला. प्रत्येकाला, तुम्हाला गेला, कोणतरी आपल्या नात्यातलं गेलं, एक गेलं, 2 गेलं घटना. पण निलेश लंकेंनी रोज तेच पाहिलं. 5 महिन्यांनी 7 दिवस रोज तेच पाहिलं. म्हणजे अशा एक घटना भयंकर ना. कोणाचा जीव, ऑक्सिजन सिलेंडर नसल्यामुळं कोणाचा जीव गेला, कोणाचं. माझ्याकडं तर सिव्हिल हॉस्पिटलला तर एक ऑक्सिजन मी सहज गेलो आमच्या ग्रामीण रुग्णालयात. ऑक्सिजन माझी सवय होती, माझं बघून सुद्धा मी काय आमच्या सरकारी सेंटरला जायचो ना. आपसे 10-12 ऑक्सिजन लावलेले लोक, ओटू लावलेले पेशंट होते. आणि मी डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर मॅडम होती आमच्याकडे, उंदरे नावाची मॅडम होती, ते सेंटरची मेन होती ग्रामीण रुग्णालयाची. मी म्हणलं ऑक्सिजन आहे का? ती म्हणली हा ऑक्सिजन 1-2 तास ऑक्सिजन पूर्ण इतका ऑक्सिजन आहे. काय 1-2 तास ऑक्सिजन पूर्ण इतका आहे. आणि तोपर्यंत नगरवरून ऑक्सिजनची गाडी निघली, सिलेंडरची गाडी. पण आम्हाला पर्यायी सवय काय पर्यायी. मी तिच्याशी बोलत असताना फोन केला आमच्याकडे सय्यद डॉक्टर म्हणून आहे, त्यांना फोन केला. म्हणलं अर्जंट एखादं ऑक्सिजन सिलेंडर पाठवून द्या. फोन केला, त्यांनी पाठवून निघलेच. आणि मी बोलून बाहेरच गेलो. एका टायमावर ऑक्सिजन संपला आणि पेशंट लोकांचा एवढा भयानक आवाज सुरू झाला. मी म्हणलं काय भानगड आहे. म्हणजे नाही का ते ऑक्सिजन डायरेक्ट ड्रॉप झाला ना, ऑक्सिजन संपला. त्या सेकंदात काहीतरी सेकंदात ती गाडी आली घाईघाईन. आम्ही ते जोडलं ते. आणि त्याच्यातले काही पेशंट लोक डायरेक्ट डीपमध्ये गेले ना, मग ते छातीवर प्रेस करून बाहेर काढले. म्हणजे असं भयानक बघितलं आम्ही त्या काळात.
मला चालायचं करीत राहायचं साहेब. जो स्वतःसाठी जगला ना साहेब त्याची माती झाली, आणि जो समाजासाठी जगला ना त्याच्या आयुष्यात सोनं झालं. आज आम्ही अभिमानाने सांगतो, सगळ्या गोष्टी सांगतो. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, प्रत्येक माणसाच्या हातात एक तराजू आहे. प्रत्येकाचं, तुमच्या पण आहे, माझ्या पण. फक्त आपण तराजू पाहतो, कोर्टातलं पाहतो, ते पट्टी बांधलेली. पण तुमच्या सगळ्यांच्या हातात तराजू आहे, ते म्हणजे पापाचं पुण्याचं. ते कधीच पापाचं पारडं जड नका होऊन देऊ, मला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. तुमच्याशी बोलल्यावर खरं म्हणजे हे अनुभव खूप अंगावर काटा आणणारे आणि बरंच काही शिकवून जाणारे होते. आणि तुमच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की तुमचा एक जीवनाकडे बघण्याचा, एक जगण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे आणि लोकांशी कनेक्ट खूप चांगला आहे. तर तो येणाऱ्या काळात आणखी वाढत राहो. अशीच लोकहिताची चांगली चांगली कामं तुमच्या हातून घडत राहू देत, या शुभेच्छा. आणि कट्ट्यावर आल्याबद्दल मनापासून आभार. जय महाराष्ट्र. तुम्ही आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला बोलवलं, आमचं पण कुठंतरी भाग्य आहे. नाही तर आमच्याकडं आहे का इथं येण्याची आमची परिस्थिती तरी आहे का नाही. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला येण्याचं योग आला, नाही तर आमची काय परिस्थिती का आमची. तसं आम्ही लई छोटे माणसं आहे ना. म्हणजे मी सुद्धा ABP माझा कट्टा किंवा तुमच्या परिवाराला धन्यवाद देतो, माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला. कारण मी पाहिलं ABP माझ्या कट्ट्यावर मोठमोठे लोक असतात आणि ज्यांचं समाजासाठी काहीतरी असे मोठमोठे लोक असतात. पण एका दिवस तुमच्या माझा कट्ट्यावर, ABP माझा कट्ट्यावर एका दिवस पहिलाच माणूस माझ्यासारखा सर्वसामान्य माणूसाची तुम्ही एवढं आज आम्हाला बोलवलं. नाही, तुमची सुरुवात जरी असेल सर्वसामान्य सारखी झाली, तरी जे काम तुम्ही केलं आहे आणि जे पुण्य तुम्ही कमावलं आहे तर ते खूप मोठं आहे. आणि म्हणजे मला ते कोरोनाचे दिवस आठवतात आणि ती दृश्यही माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्या तुमच्या कोरोना सेंटरचे जे तुम्ही काम केलं होतं. त्यामुळं असंच उत्तम उदात्त काम तुमच्या हातून घडत राहो आणि तुमची ही जी सतत करण्याची प्रेरणा आहे ती अखंड राहो. साहेब, छोट्या छोट्या गोष्टी असतात. माझं एक छोटंच उदाहरण सांगतो तुम्हाला, छोटं एकदम. मी माझ्या मतदारसंघात सत्कार नाही घेत, सत्कार घेत नाही मी. मला मी समजून सांगतो लोकांना, माझा सत्काराला एखाद्याने बुके आणला, बुके केवढ्याचा असतो? 200 रुपयाचा. शाल आणली, केवढ्याची याची शाल? 150 रुपयाची. मी लोकांना समजून सांगतो, 200 आणि 150 किती झाले पैसे? 350. तुम्ही माझ्या हातात बुके दिला, आता तुम्ही माझा समजा एखाद्याने सत्कार केला, बुके दिला, शाल दिला, असा हातात धरला, फोटो काढला, ठेवला बाजूला, कोणचा पुढारी घेऊन जातो का? बरोबर बाजूला ठेवलं, त्याची किंमत वाढली का कमी झाली? काय झालं? वाढली का कमी झाली? संपली, त्याची शून्य झाली. काय? शून्य झाली. बरोबर आहे ना. आज आपण भारत देश, आपण म्हणतो आज भारत देश प्रगतीपथ आहे, बरोबर आहे ना. आपण इथं बसून चंद्रावरला ऑपरेट करतोय ना. आज आपण म्हणतो लोकांची आर्थिक सक्षमता आहे, हे कोणाकडे बघून म्हणतो? हाय प्रोफेशनल लोकांकडे पाहून म्हणतो. आज म्हणतो आपण शालेय शिक्षणाचा दर्जा वाढला आहे. आपण शाळेत इंग्लिश मिडियमला जाणारे, टाय बूट घालून जाणारे पोरं पाहून म्हणतो इंग्लिश मिडियम शालेय शिक्षणाचा दर्जा वाढला. तुम्ही आज जिल्हा परिषद शाळेत जा, आज महानगरपालिकेच्या शाळेत जा, नुसते शाळेत जाऊन मार्गदर्शन करू नका. म्हणजे कोणी पण, तुम्ही सगळेच जण जा उद्या परवा वेळ भेटल्यानंतर. सांगणं इतका मोठा नाही, गरिबी काय तुम्हाला कळेल. तुम्ही शाळेत जाऊन नुसतं मार्गदर्शन करू नका, मुख्याध्यापकाला भेटून येऊ नका. शाळेत जा, त्या पोराच्या पायात चप्पल आहे का पहा, त्याचे कपडे कशा दर्जाचे पहा, त्याचं दप्तर पहा आहे का नाही, कंपास असली तर पेन आहे का नाही पहा, मग तुम्हाला कळण गरिबी काय. मग मी ह्या बदल्यात मी लोकांना सांगतो, मला 350 रुपयाचा बुके नको, शाल नको, मला त्याच्यातून 1 डझन वही द्या. काय? 1 डझन वहीला मोठी स्क्वेअर वही घेतली तर आपण 250 रुपये लागतात. 1 डझन वहीमुळं एका मुलाचा कमीत कमी 8वी 9वीच्या मुलाचा जरी सरासरी धरली, 5वी पुढसूनच्या पुढल्या 6 महिन्याचा वयाचा खर्च वाचतो. किती? मी सांगू तुम्हाला, कंपास द्या, 1 कंपास पेटी एखाद्या मुलाला वर्षभर जाते. मला पेन द्या, हे मी घेतो आणि गोरगरिबांच्या मुलांना वाटतो. हे त्यातून कमीत कमी 15,000 मुलांना वर्षात मी शालेय साहित्य वाटतो. मी एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलो ना उद्घाटनाला, मी म्हणतो मला तुम्ही सत्कार नका करू, मला लहान मुलांचे कपडे द्या. आणि मला लहान मुलांचे कपडे देणारा एखादा चांगला देणारा मला चांगले कपडे देतो. मला जर चांगले लहान मुलांचे जीन्सचे पॅन्टी दिला, त्या पोराला जेवढा आनंद होतो ना झोपडीत राहण्यातल्या पोराला, त्यापेक्षा डबल आनंद मला होतो त्याला ते कपडे देताना. माझ्याबरोबर मी यांना सांगितलं, दिवाळी दरम्यान माझ्याबरोबर फिरा,
मला चांगल्या ब्रँडेड मिठाई येतात ना, ब्रँडेड मिठाई ड्रायफ्रूट मी घरी नेत नाही. मी घरी नेऊन माझ्या घरातल्यांना त्याचं काही महत्त्व नाही ना. माझ्या घरातले 4 बदाम खाऊन त्यांना महत्त्व नाही, मिठाई चांगल्या दर्जाची खाऊन त्यांना काही महत्त्व नाही. पण हीच मिठाई, हेच ड्रायफ्रूट झोपडीतल्या बिगर चप्पलच्या पोराच्या हातात दिले ना, त्याला जो आनंद आहे ना, तो कशातच आनंद नाही. हे तुम्ही करा. हे साहेब, हे तत्व घेऊन करतो मी. लोकांनी माझ्यावर किती आरोप करतात, कोणी काय करतात, हे पाळतो मी. आज पण गर्दीत चाललेलो असतो ना, एखाद्या साईडने एखाद्या पोराच्या पायात जर चप्पल नसली ना, तेवढ्यात मी 500 रुपये काढून एखाद्याला सांगतो याला चप्पल आणून दे. हे व्याधनं आपण बघितलं. याच्यासाठी काम करा. हे राजकारण हे शून्य आहे साहेब. हे आमदारकी, खासदारकी, पद, हे प्रतिष्ठा थोड्या काळ आहे. तुम्ही चांगलं काम. माझ्याकडे आज पण 200-250 मुलांचं आम्ही शैक्षणिक मदत करतो. 100-125 पोरांना आईवडील नाही. मी कशातून करतो? माझ्याकडे काय? माझ्याकडे शिक्षण संस्था आहे? नाही. माझ्याकडे कारखाना आहे? नाही. मी माझा पगार जमवतो, माझा पगार त्याच्यात टाकतो. आम्ही लोकांना मदत करतो. कोणाला एखाद्याला चांगल्या मोठी मदत केली, त्याला आम्हाला लय उद्या मदत करायची असेल तर आम्ही त्याला सांगतो आमच्या प्रतिष्ठानाला तू पावती फाड. त्याच्यातून आम्ही 200-250 मुलं चालवतो. मी साहेब आत्तापर्यंत उद्याच नाही सांगू शकत. 4.5 वर्षात आमदार झालो. 1800-1900 कोटी रुपयाचे कामं केले. 1 रुपया घरी नेला नाही साहेब. जे काही मिळालं असतं ना साईबाबाच्या झोळीसारखं, ते गरिबांसाठी दान केलं. हे करा ना तुम्ही. हे आपण भोगलेलं आहे. मी शाळेत असताना माझ्या पायात चप्पल नव्हती. ह्या व्याधनं निलिस्लन केला आज पण आहे. मला शाळेत असताना पेन नव्हता, मला या व्याध नाही. माझे शर्ट फाटल्यानंतर मी टेलरकडे जाऊन शिवून आणलेलं आहे. हे व्याधनं मला आज पण आहे. पण हा समाज बदलला आहे. आज तुम्ही गरिबीतून थोडे मोठे झाल्यानंतर गरिबीच राहता. गरिबांकडे तुम्हाला पाहायला वेळ नाही. आज पण माझ्याकडे एखादा अधिकारी जर झाला आणि माझ्याकडे सत्कार आला, मी त्याला काय सांगतो? गरिबांसाठी काम कर. गरिबांची दुवा घे. आयुष्यात काही कमी पडणार, आयुष्यात लई मोठा होशील. मोठ्यांचं मुंडकं मोडलं तरी चालेल, माझ्या भाषेत सांगतो. पण गरिबांचा दुवा घे. तुम्ही कधी पण गरिबांचा दुवा घ्या. आयुष्यात कधीच कमी पडणार. हे पाळतो आम्ही सगळ्या गोष्टी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.